जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अंकगणित बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा, अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार व अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सर्व काही प्रश्न अभ्यासणार आहोत। अशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत की जे तुम्ही कुठं पाहिलं नसेल आणि तुम्हाला कोणी ते शिकवलं पण नसेल, अशा एकदम सोप्या भाषेमध्ये आपण आणि एकदम सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। त्यामुळे जे तुम्ही आपला व्हिडिओ एकदाशी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला अवश्य तुम्ही सबस्क्राइब जे आहे करून घ्या। बघा, पहिला प्रश्न काय आहे, 10 ग्रॅम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील। तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, 10 ग्रॅम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील। तर एक लक्षात घ्या, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असते, इतकं लक्षात ठेवायचं आहे, 1000 ग्रॅम। तर काय इथं म्हणलेलं आहे बघा, 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील 10 ग्रॅम तिळाच्या, असं विचारलंय। तर बघा आता सरळ हे 15 किलोग्रॅम म्हणून इथं 15,000 किलोग्रॅम येईल आपल्याला, कारण बघा 1 किलोग्रॅमच्या मागे जे आहे जवळपास 1000 ग्रॅम असतात, लक्षात घ्या। तर आता हे 10 ग्रॅम ह्याच्या छेदामध्ये घ्या। आता बघा, हे 1 शून्य कट सरळ करा, हे 1 शून्य कट, तर उरलं काय बघा, सरळ 1500 उरते, सरळ 1500 उरते, म्हणजेच पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवून घ्या। पुढे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा, वही पेन घेऊन जे हे सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला काही समस्या वगैरे असतील कमेंटमध्ये कळवा, आम्ही तुमच्या समस्याचं आवश्यक जे आहे निवारण करण्याचा प्रयत्न करू। बघा, 2 एकर भात शेती काढण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतात। लक्षात घ्या, 2 एकर भात शेती जी आहे ती काढण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर तेच 2 एकर शेती 6 मजुरांना किती दिवस लागेल असा प्रश्न आहे। तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी तर सांगून टाकतो ट्रिक कशी आहे। सरळ हे 2 एकर शेत जशाच तसे घ्या, गुणिले 20 मजूर, याच्या गुणिले मध्ये हे 3 दिवस। आता बघा, तेच 2 एकर शेत 3 मजुरांना किती दिवस लागेल, म्हणून 2 एकर शेत घ्या आणि गुणिलेमध्ये हे 6 मजूर घेऊन टाका जशाच तसं। आता बघा, याचा जर आपल्याला आडवा गुणाकार भागाकार केला आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ते भेटून जाते। बघा, बे एक बे, 3 एक 3, 3 दोन्ही 6, आलं किती, उरलं किती, 20/2। तर 20/2 आता काय आपल्याला उत्तर सांगत बसायची काय गरज नाही, सरळ उत्तर येऊन जाते पर्याय क्रमांक 10, कारण बघा बे एक बे उरलं किती 0, 10, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर 10 आहे, लक्षात घ्या। पुढे तिसरा प्रश्न, आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे, दोघींच्या वयाची बेरीज 50 आहे, तर आईचे वय किती असेल। बघा, आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे, दोघींच्या वयाची बेरीज 50 आहे, तर आईचे वय किती। बघा, अशा ठिकाणचा जर प्रश्न विचारला तर अशा ठिकाणी तुम्हाला पर्यायावरून जे आहे तर उत्तर योग्य उत्तर काढावं लागेल पर्यायावरून। समजा आपण जर समजलं आईचं जर आपण आई व ही आहे तिची मुलगी, जर आपण सध्याचं जर आईचं वय समजलं 40 समजू आपण फक्त 40 जर समजलं, तर दोघं आणि 40 समजलं समजा, तर इथं दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 50, तर या जर 40 मध्ये एकूण किती मिसळलं तर 50 होईल, तर 10 जर मिसळलं 10 प्लस केलं तर 50 होईल, म्हणजेच बघा 10 जर प्लस केलं तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 50, पण इथं 50 होईल, लक्षामध्ये घ्या। तर बघा, आता आईचं किती आहे 40 आणि मुलीचं किती आहे बघा 10, तर या दोघांना पता जर आपण भागलं एखाद्या संख्येने तर त्याचं आन्सर जे आहे ते 8:2 इतकं यायला पाहिजे, लक्षात घ्या 8:2। तर बघा, आता हे 40 घेऊन टाकू आणि हे 40 हे 10, जर 40 10 जर आपण भागलं 5 ने तर 8:2 जे आहे आपलं गुणोत्तर भेटतं, कारण बघा 5 दोन्ही 10, 5 8 40, 8:2 आपलं गुणोत्तर भेटलं, म्हणजेच पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 40 वर्ष जे आहे पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। अशा प्रकारे जे आपण अशा प्रश्नांची योग्य उत्तरे काढू शकतो अतिशय सोप्या आणि अतिशय साध्या पद्धतीने। बघा, आता पुढे 2/5 म्हणजे किती टक्के। तर बघा, 2/5 म्हणजे किती टक्के, तर अशा प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कशा प्रकारे काढता येतं। बघा, टक्केवारीचा जर प्रश्न विचारला तर कसा आपल्याला जी ट्रिक सांगायची आहे ती कशी आहे सांगतो बघा लगेच। सरळ 2/5 म्हणून 2/5 घ्या आणि गुणाकारामध्ये टक्के विचारले म्हणून सरळ 100% घेऊन टाका। आता बघा, 5 1 5, 5 दोन्ही
10 हे शून्याला शून्य जशास तसंच समजा. आता आलं किती 2 गुणिले 20, 20 दोन्ही 40, म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती आहे 40%. पर्याय क्रमांक ड 40% आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा 5वा प्रश्न. क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती. बघा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न जे आहे बहुतेक वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही नोट करून घ्या. तर बघा क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनाची बेरीज बघा कशी काढायचं आहे आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर बघा सरळ 10च्या समोरची एक संख्या 10 घ्या आणि 10 मध्ये 1 प्लस करा, झालं किती 11. तर सरळ 10 गुणिले 11 करा आणि छेदामध्ये 2 संख्यांचा गुणाकार म्हणून 2 घेऊन टाका. आता याचा कंस करून घ्या आणि इथं कंसाचा वर्ग करून घ्या, किंवा पुन्हा जरी आपण 55चा वर्ग केला तर चालेल. कारण बघा आता कसा बे के बे बे पंचे 10, 11 पाचे 55. तुम्ही ही सुद्धा ट्रिक वापरू शकता किंवा सरळ 55चा वर्ग सुद्धा घेऊ शकता. आता बघा 5 पाचा 25, 5चा 5 आहे, सरळ 5 करा आणि 5च्या समोरची एक संख्या 5 × 30, म्हणजेच बघा 30 आणि 25 म्हणजेच 3025 आहे का. बघा पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3025. पुढे 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. तर लक्षामध्ये घ्या 5 किलोमीटर बरोबर किती 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. तर बघा अशा ठिकाणी जे आहे तुम्हाला काय ट्रिक वापरायची आहे. तर बघा 1 किलोमीटर बरोबर जे आहे 1000 किलोमीटर असतं, लक्षात ठेवा. तर आपल्याला मीटर विचारलं आहे. जर आपल्याला 5 किलोमीटर विचारलं असतं तर 5 किलोमीटरमध्ये एकूण 5000 मीटर असतं, लक्षात ठेवून घ्या. तर आपल्याला फक्त इथं 5 मीटर बरोबर किती किलोमीटर विचारलं आहे. तर सरळ इथं 0 देऊन टाका, सरळ इथं 3 संख्या सोडून. म्हणजे आपल्याला आता असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता, सरळ 5 घ्या आणि हे 3 शून्य मागले समोर घेऊन टाका, असं 1 2 3. आणि एकूण जसे 3 शून्य सोडून आपण पॉईंट दिला तसं 3 शून्य सोडून जे आपण इथं पॉईंट दिलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते. किती 0.005 आहे का. बघा आहे. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे बघा पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा 9 व 2चा संबंध 77शी आहे. 5 व 10चा संबंध 75शी. तर 11 व 4चा संबंध कशाशी असा प्रश्न आहे. तर बघा इथं काय ट्रिक आहे. सरळ 9चा वर्ग मायनस 2चा वर्ग, सरळ बघा 81. 9चा वर्ग आहे आणि 2चा वर्ग किती 4. 81 मधून जर 4 गेले उरले किती 77. पुढे 10चा वर्ग 100 मायनस 5चा वर्ग 25. 100 मधून जर 25 गेले उरले किती 75. हे ट्रिक जे आहे आपल्याला इथं पुढे वापरायचे आहे. सरळ 11चा वर्ग किती 121 प्लस 4चा वर्ग 16. जर 121 मधून जर 16 मायनस केले तर येणार किती बघा. तर 105 येईल. 105 लक्षामध्ये घ्या. 105 एवढं आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर येईल. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय येईल पर्याय क्रमांक 105. पुढे शेवटचा प्रश्न नेहमी तुमच्यासाठी असतो आणि हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे बघा जर 27चा संबंध 300 असेल तर 125चा संबंध कशाशी असेल या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये पिन करायचं आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.